हे बाई 2 मिनिटं सुखाने जगून देते का नाही? हे कृष्ण, आर यू मेकिंग फन ऑफ मी? अगं असं काय नाही. सो वेअर डिड यू गो? हा अगं मी बसलो होतो, जरा 10 मिनिटं बसून दे सुखाचे. ओके. अहो मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, मातृदेव भव पितृदेव भव. म्हणजे जो करेन आपल्या आई वडिलांची सेवा त्याचा जगी उद्धार व्हावा. असाच मी एक भक्त पुंडलिक विठ्ठल भक्त, त्याचबरोबर आपल्या आई वडिलांची सेवा करायचा. तीच सेवा बघून साक्षात विठ्ठलाने त्याला दर्शन दिले. आता आपण पाहूया पुढे काय होत आहे. पण कृष्णा, आमचे हे तिथं असे काहीच नसते, माथा आणि पिताचे प्रेम म्हणजे. बरं चल मग तुला दाखवतो. ऐका हो सांगतो खरं, साधू संतांचे माहेर घर. ऐका हो सांगतो खरं, साधू संतांचे माहेर घर. त्या पुंडलिकान सत्वर असं हे घडविलं पंढरपूर. त्या पुंडलिकान सत्वर असं हे घडविलं पंढरपूर. काय म्हणावं बाई या पुंडलिकाला? किती खोडा करतो. याचं बालपण संपणार तरी कधी? रोज कुणाची ना कुणाची तक्रार येते. हसताय काय तुम्ही? आई, मला खूप भूक लागली ग. का? देवळातले दह्या दुधाचे रांजण कमी पडले वाटतं. पोट भरलं नाही? बातमी इथपर्यंत पोहोचली म्हणायची. पण मला सांगा आई, महादेवाच्या पिंडीवर दही दूध वाया जाण्यापेक्षा ते गोरगरिबांच्या पोटात जावं म्हणून मी मित्रांना वाटलं. काय चुकलं का माझं? बघा, मी म्हटलं नव्हतं. पण बाळ पुंडलिका, इतरांना त्रास होईल असं आपण वागू नये. आम्ही टिकलीपणा म्हणून वाटतं घरदार, शेतीबाडी, व्यवसाय हे सगळं आता तू सांभाळावंस. पण मला यात रस नाहीये बाबा. मी स्वच्छंदी पक्षी, मन मानेल तसंच करणार मी. आता काय करायचं हो? कसा बोलतोय पहा मुलगा. खरंय, मला वाटतं त्याच्यामध्ये संसाराची गोडी निर्माण करायला हवी. अरे ये बाळ, ये ये. नमस्कार करतो. आयुष्यमान भव. तू आता या घरची लक्ष्मी झालीस. ही धनसंपदा आता तू सांभाळायचीस. हो, आणि मी सुद्धा आता सगळी शेतीवाडीची कामं पुंडलिकावर सोपवणार आहे. शेती मारुदा, अरे काय सत्याबाई, अहो सुनबाई घरात आल्या तरी तुमच्या चेहऱ्यावर ही उदासी का? सुनबाईमुळेच काळजी वाटायला लागली. सुनबाईमुळे काळजी? आणि ती कसली? अहो लग्न होऊन इतके दिवस झाले, हा, पण हा पुंडलिक बायकोचा पदरच सोडायला तयार नाही. सतत तिच्या मागे मागे असतो. मग त्यात काळजी करण्यासारखं काय एवढं? अहो शेवटी सूनबाई येऊन सुद्धा मलाच सगळी कामं करावी लागतात. अरे पण सत्याबाई, अहो काय झालं? काय झालं? मला मुळी ते अजिबात जायचं नाहीये. माझी त्वरित माहेरी पाठवायची व्यवस्था करा तुम्ही. अगं पण काय झालं काय? तुला या घरात काही कमी आहे का? मला माझ्या माहेरी काही कमी होतं म्हणून मी या घरात नाही आलेली. पण मला काही सांगशील का? काय झालं ते? तू जरा खेळली जा विचारा. अरे
अरे बाळा, अरे काय झालंय काय तुला? पुंडलिका, पुंडलिका, अरे काय करतो? माझ्या बायकोला बोललीस ना तर खंबाला लाथ घालीन तुझ्या. पुंडलिका, कुणाला खेळ म्हणतोस? स्वतःच्या आईला, जिने तुला जन्म दिला, आयुष्यभर तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या, तुझ्यासाठी नवस सायास केले, लहानाचा मोठा केला तुला, त्या आईला थेरडे म्हणतो? कापड घ्या आणि मिळेल तो रस्ता धरा. या घरात तुम्हाला थारा नाहीये. याद राखा, पुन्हा पाऊल टाकलं तर. तुटले घर कुल तुटली नाती, उधळला संसार, प्रेमालाही ग्रहण लागले, उरला अंधकार, उरला अंधकार, उरला अंधकार. विश्वेश्वरा, आता तुझ्या पायाशी आलोय रे बाबा. तुझं रूप डोळ्यांना दिसत नाही. जेव्हा अंधार होतो तेव्हा तूच प्रकाशाचा मार्ग दाखवतोस. आता एकच शेवटची इच्छा आहे. मरण्यापूर्वी माझ्या पुंडलिकाची भेट घडव रे बाबा एकदा. त्याला कायम सुखी ठेव जिथे असेल. मी काय म्हणते, आज 4 मास झाले असतील नाही? कशाला ग? तुमचे म्हातारा म्हातारी घर सोडून गेलेत त्याला. तू कशाला दिस मोजतेस? तसं नाही, सहज आठवलं म्हणून मी म्हंटल. पण काय हो, कुठे असतील आता ते? आता आपल्याला काय करायचंय? कुठे काय असे ना. नाही, म्हातारी असती तर बरं झालं असतं. मी काय म्हणते, जाऊन शोधा की त्यांना जरा. अगं आता 4 मास झाले, कुठल्या दिशेला गेलेत आपल्याला कसं माहिती? ते काय नाही, जरा शोधा म्हणजे मिळतील. अगं पण बरं ठीक आहे, तू म्हणतेस तर उद्याच निघतो. सहज सापडले तर बघतो. सहज वगैरे काही नाही. त्यांना शोधायचं आणि घरी घेऊनच यायचं. फुकटची कामं पण होतील की आपली. कल्याण वस्तू. कोण आपण? स्वामी, मी पुंडलिक. आपल्या दर्शनाची महती जाणली, वाराणसीला निघालोय. मार्ग चुकलोय. मला योग्य मार्गदर्शन कराल का? मला कोणत्याही तीर्थक्षेत्राची माहिती नाही. मी कोणतीही साधना केली नाही. मी कधी ध्यान धारणा करत नाही. मी तुला कोणता मार्ग दाखवणार? स्वामी, आपल्याला अशी कोणती सिद्धी प्राप्त आहे ज्यामुळे नद्या पवित्र होतात? ते मला ठाऊक नाही पुंडलिका. मी माझ्या मातापित्यांची शिव पार्वती समजून सेवा करतो. अहोरात्र सेवा करतो. मी त्यांच्या वृद्धवेदना कमी करण्याचा प्रयत्न करतो. हीच माझी सेवा साधना आहे. अशी माझी श्रद्धा आहे की आई वडिलांची सेवा हेच पुण्यकर्म आहे. आईला केलेला 1 नमस्कार 3 पृथ्वी प्रदक्षिणा किंवा 2 लक्ष काशी प्रदक्षिणा या समान आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव असं आपल्या वेदांमध्येच म्हटलेलं आहे. जो माता पित्यांची निंदा करतो, त्यांना क्लेश देतो, येऊ दे दयाळा दीनांचा उमाळा, तुझ्या पावलाशी सुखाचा विसावा. पुत्र सौख्य
तुझ्यासाठी देहभार वाहिला, पुण्याच्या पदरी विखाराच्या वाटा, सरली वाट सारी अंतकाळ ठाकला, तुझ्या भेटीसाठी प्राणकंठी दाटला, प्राणकंठी दाटला. कोण रे बाबा तू? कसलं दुःख झालंय तुला एवढं? अरे बाबा, आम्हीच दुःखी लाचार, तुला काय मदत करणार? दुःखालाच वेदना कळते. अहो, आपल्यासारखाच कोणीतरी खूप भोगलेला असेल या जगात. बाबा, पण कोणी कोणाचं नसतं रे, कोणी कोणाचं नसतं बाबा, नसतं. बोल बाबा बोल. पुंडलिका, पुंडलिका, माझा पुंडलिक, आपला बाळ पुंडलिका, पुंडलिका. तो पुंडलिक नाहीये आपला, तुम्हाला भास होत आहे. तुम्हाला भास होत आहे. असं म्हणू नका बाबा, मी तुमचं पुंडलिकच आहे असं म्हणू नका बाबा. आई मला क्षमा कर, मी तुम्हाला दोघांना घरी नाही आलो. आता काय राहिलं पुंडलिक? आता काय राहिलं? मी तुम्हाला दोघांना घरी घेऊन जायला आलोय. मला प्रायश्चित्त करायचंय बाबा, मला प्रायश्चित्त घरी कोण आहे? पुंडलिका, अवघ विश्व ज्याच्या दर्शनासाठी व्याकुळ आहे तो मी श्रीकृष्ण. पुंडलिका, तुझ्या मातृत्व प्रेमामुळे आणि तू केलेल्या त्यांच्या सेवेमुळे तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला दर्शन देण्यासाठी आलो. देवा, आपण माझ्या दारी आलात हे माझं परम भाग्य. क्षमा करा, पण मी माझी मातृसेवा झाल्याशिवाय उठू शकत नाही. पण पळभर थांबा. ह्या गरिबाच्या घरात आपल्याला देण्यासाठी योग्य असं आसन नाही. या विटेचं आसन करून आपण ह्याच्यावर उभं राहावं. माझ्या माता पित्याची सेवा झाल्याशिवाय मी आपलं दर्शन नाही घेऊ शकत. पुंडलिका, तू गतजन्मीचा राजा मुकुंद, या जन्मी तुला विघ्नाचे वचन दिले होते. कुक्कुट स्वामी नंतर माता पित्यांची सेवा करणारा तू थोर तपस्वी होणार आहेस. कोणत्याही साधनेपेक्षा ही सेवा अधिक थोर आणि पवित्र आहे. जे माता पित्यांचा आदर करतात, त्यांची सेवा करतात, त्यांच्यावर माझा वरदहस्त राहील. जो वर मागायचा असेल तो माग. देवा, हे पंढरपूर तीर्थक्षेत्र चंद्रभागेनं पावन केलंय. इथे जलशुद्धी मिळते. त्या तीरावर हे स्थान पावन क्षेत्र म्हणून ओळखलं जावं. देवा, या भक्ताचं आपल्या चरणी एक मागणं आहे.
वी म्हणजे ज्ञान, ठोबा म्हणजे आकार, हेच रूप मला दिसलं. तसं ज्ञानरूपी विठोबाचा अवतार तू घे. युगानयुगे तुझ्या भक्तांना हेच रूप दिसून दे. तुझं सावळं रूप सगळ्यांना दिसून दे. तथास्तु. पुंडलिका, जे माता पित्यांना ईश्वर मानून त्यांची सेवा करतील ती सेवा माझ्या चरणी रुजू होईल. ते कैकावर मात करतील. जे माझे दर्शन घेतील त्यांच्या भक्ती ज्ञानात वाढ होईल. तुझ्या इच्छेप्रमाणे मी आज विठ्ठल रूपी जन्म घेतो. पण माझं दर्शन घेण्याआधी तुझं दर्शन घेते. माझं नाव घेण्याआधी तुझं नाव घेते. कारण विठ्ठलाला जन्म देणारा तू माझा भक्त रूपी पिताच आहेस. पुंडलिका वरदे हाय विठ्ठल. पुंडलिका वरदे हाय विठ्ठल. ऐका हो सांगतो खरं, साधू संतांचे माहेर घर, त्या पुंडलिकान सत्वर असं